मंदिर आहे बघा. पादुका हे सर्व आहेत भावांनो, बघू शकता. मला दर्शन करण्यासाठी आलोय, दाखवण्यासाठी आलोय बघा. ही आपली कृष्णाची मूर्ती आहे भावांनो, बघून येऊ शकता. कासव बघा भावांनो, कासव केवढा मोठा आहे. कासवाची मूर्ती केवढी आहे बघा भावांनो, बघून येऊ शकता. कासवाची किती मोठी मूर्ती आहे बघा. ही उंबर आहे भावांनो. मला एक भावना एक विशेष गुरुदत्त प्रतिष्ठान श्री क्षेत्र हिंगणगाव. आरतीच्या वेळी सकाळी संध्याकाळी पौर्णिमा दिनांक अन्नदात्याचे नाव सगळं टाकताय भावा. अन्नदाताची वेळ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत. हा दत्ताची मूर्ती भावानो, दर्शन करून घ्या भावानो, बघून घेऊ शकता. दत्ताची मूर्ती अजून जमी करून दाखवतो तुम्हाला, बघून घेऊ शकता. दर्शन करून घेतलं भाऊन तुम्ही बघा. इथं दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा. नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. तर कसं आहे तुम्ही सर्व नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे भावांनो. तर भावांनो, आज आलो आहे आपण हिंगणगावातील एक विशिष्ट मंदिराचे दर्शन घ्यायला. विशिष्ट म्हणजे ते मंदिर विशिष्टच आहेच भावांनो, कारण का की मी लहानपणापासून त्या मंदिरात येतोय भावांनो. लहानपणापासून त्या मंदिरात पाया पडायला ही आपण येत राहिलो. तुम्हाला सांगतो मी मंदिरात तुम्हाला सांगतो मॅक्सिमम मी कितवीला असेल, म्हणजे किती वयाचा असेल तेव्हा माझ्या अंदाजे मी पहिली किंवा दुसरीला असेल भावांनो. तेव्हापासून ते मंदिरात येतोय मी, तेव्हापासून ती मंदिर बघतोय. पण ती काय झालं परत नंतर वर गॅप पडत गेला. आता कमीत कमी 4-5 वर्ष झालं मंदिरात आलो नव्हतो, दर्शन घ्यायला आलो बी नव्हतो. त्यामुळं ती मंदिर कोणचं आहे, कुठल्या देवाचं आहे, ती तुम्हाला सर्व डिटेल दाखवण्यासाठी आलो आहे भावांनो. हो का, बघून येऊ शकता. हा ही हिंगणगावातील तुम्हाला असं वर टँक चढून यायचं म्हणलं तर हो का, गेट आहे भावांनो. हे गेट आहे, ही मेन हायवे भावांनो पुणे सोलापूरचा. हे इकडं जात आहे इंदापूरकडे, इकडं जात आहे टेंभुर्णीकडं. आपण आलो हिंगणगावातील. आपण तुम्हाला ते मंदिर दाखवण्यासाठी. ही शेतकऱ्यांची शेती ही तुम्हाला दाखवते. आपली रॉयलवर आलो आहे आपलं. तुम्हाला मी ते मंदिर दाखवण्यासाठी आलो भावांनो. तर लावतो भावानं बॅक कॅमेरा आणि तुम्हाला त्या मंदिराची विशेषता, मंदिरात काय काय कोणचं देव आहेत ते तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. तर भावांनो, आपण त्या मंदिरासमोरच उभा आहे. ते आपण आलोय मंदिराजवळच. आता जातोय मंदिराकडे भावांनो. तुम्हाला ती मंदिर हो काही गेट बेट तुम्हाला दाखव म्हणलं ना मग. अशी गेट ही सर्व हो काही हायवे दिसतंय का वाहनं जाताना, हो का हायवे दिसतंय. शेतकऱ्यांच्या शेती हे आहेत भावांनो. तर आपण काय करूया, जाऊया मंदिरात. तर चपल्यातच काढतो मी आता, तुम्हाला सर्व डिटेल दाखवतो. आता लहानपणापासून भावांनो आपण ह्या मंदिरात येतोय. लहानपणापासून म्हणजे तुम्हाला म्हणले ना, पहिली ते दुसरीला असेल मी त्या मंदिरात येत होतो भावांनो. आता 5 वर्षापूर्वी आलो होतो भावांनो. त्या मंदिरात मोठा एक कार्यक्रम असतो बघा भावांनो. हे मंदिर आहे भावांनो, दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर आहे बघा. पादुका हे सर्व आहेत भावांनो, बघू शकता. मला दर्शन करण्यासाठी आलोय, दाखवण्यासाठी आलोय बघा. ही आपली कृष्णाची मूर्ती आहे भावांनो, बघून येऊ शकता. कासव बघा भावांनो, कासव केवढा मोठा आहे. कासवाची मूर्ती केवढी आहे बघा भावांनो, बघून येऊ शकता. कासवाची किती मोठी मूर्ती आहे बघा. ही उंबर आहे भावांनो. मला एक भावना एक विशेषता समजत नाही. मला एक विशेषता काय समजत नाही की कुठं बी असं दत्त मंदिरात असो, आमच्या गावात राणी देवस्थानला असं ना, दत्तासमोर उंबर का असतं, काय विशेषता आहे मला काय अजून मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटद्वारे मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आता हो काही आपण आलो. आता हे उंबर आहे भावानो, बघून येऊ शकता. पूर्ण मोठी उंबर आहे. झाड मोठा कट्टा बिट्टा केलाय बघा. रांगोळी बी काढली. सकाळ पूजा होती माझ्या अंदाजे, बघून येऊ शकता. काय लिहिलंय बघू आपण, वाचूया. श्री जय गुरुदेव ओम गुरुमावली बघा भाऊन. कट्टा बिट्टा मस्त वैक पटांगण आहे. तुम्हाला मी दाखवण्यासाठी आलोय भाऊन. कसा मला माहिती सगळं ही तुम्हाला मी दाखवण्यासाठी आलोय. इथं तख्ता बी आहे. कवा प्रसाद झालेली बघा. श्री गुरुदत्त प्रतिष्ठान श्री क्षेत्र हिंगणगाव. आरतीच्या वेळी सकाळी संध्याकाळी पौर्णिमा दिनांक अन्नदात्याचे नाव सगळं तख्ता आहे बाबा. अन्नदाताची वेळ दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत. सूचना प्रसाद का संपर्क प्रसाद काका रांजणी
आपल्या त्या देवस्थानचे हे काही की काका प्रसाद काका सर्व पूजा विधी केले जातील. रांजणीचे आहेत भावाने, हे आता काका रांजणीचे दावा दिले. आता हे बघा गुरुदत्त प्रतिष्ठान क्षेत्र अंगणगाव दत्त मंदिर सर्व जाती धर्मातील खुले राहील. म्हणजे भाऊंनो सर्व जातीतील हे मंदिर खुले आहे. काय असं नाही की ही जातीला यायचं नाही ती जाती नाही, काही विशेष नाही. हे लिहिले बा मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे घातल्याशिवाय प्रवेश करू नयेत. आता हे काय माहित नाही. या मंदिराच्या प्रत्येक पौर्णिमा व प्रत्येक गुरुवारी अभिषेक केले जातो. बघा भाऊंना या मंदिरात प्रत्येक पौर्णिमेस अन्नदान केले जाते. ज्या दत्तभक्तांना अन्नदान अथवा अभिषेक करावायचा असतील तर त्यांनी मंदिर समितीची संपर्क करावा. बघा भाऊंना देणगीदारांना देणगीची रितसर पावती घ्यावी. मंदिराच्या आवारात कोणीही झोपू नये. नारळ फक्त नारळ फोडण्याच्या जागीच फोडावा. मंदिराच्या आवारातील कोटी हळद कुंकू व प्रसाद चिटकू नये. मंदिराच्या पवित्र राखण्यासाठी स्वच्छता राखून सहकार्य करावे. ही पाहून सगळी माहिती आहे बरं का. मंदिरात जर तुम्ही आला तर कसे वागायचं ही सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. तुम्हाला दाखवली मी इन्फॉर्मेशन तुम्हाला किंवा तक्ता सगळं वाचून धावला. तर पाहून आता जाऊया. हे बघा मोठ्या पायऱ्या त्या आपण आता पाय पडतात म्हणजे जातोय. बघा मोठा इथं विकास मूर्ती आहे. जातोय आत भाऊन. आता भारी वाटते भाऊन. आता एकदम थंडीचं वातावरण आहे भाऊन. बघून येऊ शकता. आता आपण दर्शन करून घेऊ. जय गुरुदेव दत्त. इथं मोकळं बी आहे. आपण एक थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया भाऊन. जय गुरुदेव दत्त. हा दत्ताची मूर्ती भाऊन. दर्शन करून घ्या भाऊन. बघून घेऊ शकता दत्ताची मूर्ती. अजून जमी करून दाखवतो तुम्हाला. बघून घेऊ शकता. दर्शन करून घेतलं बघून तुम्ही. बघा इथं दिगंबरा श्रीपाल वल्लभ दिगंबरा. हो का इथं आरती करण्यासाठी पाणी बिणी सगळं आहे भाऊन. बघून येऊ शकता. सगळं इथं सामान बिमान ठेवलंय. सगळं दिसतंय का तुम्हाला? दाखवतोय आता. पूजेचं सामान बिमान कपडे बिपडे सगळं ठेवले ते सगळं तुम्हाला दाखवलं. आता आपण जाऊ प्रदर्शन घालत भाऊन. गुरुदेव दत्त. तर हे आपण प्रदर्शन घालते भाऊन. आता बघून घेऊ शकता. आता हे बघून घेतलं असेल बघा ना. आता हे टायमिंग इथं घड्याळ बी आहे लावली. इथं घड्याळ बंद पडले गाई. बंद पडले घड्याळ. बघा ते मागचा परिसर आहे भावाना. हे मागचा म्हणजे समोरचा परिसर आहे. बघून येऊ शकता. इथं नदी आहे आपली भावानं. भीमा नदी. मला झूमिंग करून दाखवतो. ही आपली भीमा नदी. सगळं दिसतंय का तुम्हाला? दिसलं का भावानं नदी? आपलं राणी देवस्थान बघायचं भावानं. हवाई आपलं राणी देवस्थान. हो काय राणी देवस्थान. इथनं पोस्ट दिसतंय भावानं. रांजणी देवस्थान. बघून घेतलं का? आपल्या ओंकारनाथच म्हणजे. आता हे भावानं तुम्हाला दाखवतो फिरून. मग स्वच्छता भावानं खूप बसण्यासाठी गार्डन बिर्डन हा इथं होतं. आता इथं आधी पहिलं होतं पण आता हे थोडं वेगळंच झालं. आता इथं गवतं उगवली ती. आणि तुम्हाला दाखवतो भावानं. मागं फिरून आता तुम्हाला दाखवतो. महागा बी घर येते भावानं. आता हे बघून घेऊ शकताय. महाग आता कोणाचं घर आहे तर काय माहिती. महाग हे घर आहे भावानं. बघून घेऊ शकता. आता हे हो का. आता हे तुम्हाला दाखवतो फिरून. परिसर सगळा फिरून दाखवण्यासाठी आलोय तुम्हाला भावानं. मी काय म्हणतो भावानं, माझ्यातर्फे तुम्हाला रिअलिटी कंटेंट जेन्युइन कंटेंट मी बघायला भेटते भावानं. तर मला
फालतू माझ्याकडे बघायला भेटणार नाही रे, फालतू माझ्याकडे बघायला भेटणार नाही. तर तुम्हाला अजून वर दाखवतो का इथं स्वच्छता, झाडे बिडे आहेत मस्त भावांनो. झाडे काय भिंत कंपाऊंड आहे आता इथं. कंपाऊंड मस्त हे बघा, बघून घेऊ शकता. मस्त टाके भावून, पाण्याची टाके दिसते. आता ही झाड आहे ते बघून झाड बघाय. आता ही शेतकरी ते शेतकरी शेती भावांनो. आता शेतकरी फवारते आता हे फवारते दिसलं किती लांब ना आपण जमीन. आता ही खोले येते भावांनो. आपल्या जसं देवस्थानला खोले येते ना, तसे काही खोले येते. मला तिथं बी जाऊन दाखवतो कशा कशाच्या खोल्या येते. आता खिडक्या नाही ते आता ओपन, खिडक्या नाहीत ओपन, पण मला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार मी. इथं का बघून घेऊ शकतो. आता हे काय किती खोल्या त्या 1 2 3. आत काय दिसतंय का? आत काहीच नाही दिसत ना म्हणून जाळे लावलेले. बघून घेऊ शकता. आता काही माग भेग काही परिसर आहे सगळा. हे काही घर कुठल्या ह्यांचं आहे मला माहित नाही. मोठं घर आहे, गेट बेट आहे सगळं. ह्यांचंच मंदिर दिसतंय नसेल काय. तुम्हाला तर अजून फिरवून दाखवण्याचा प्रयत्न करतो भावानं. इथं दत्त जयंती दिवशी खूप मोठी महाप्रसाद असतो भावानं. दत्त जयंती दिवशी म्हणजे डिसेंबरमध्ये दत्त जयंती असते ना. दत्त जयंती दिवशी खूप मोठी सभा भरते भावानं. होई म्हणजे जेवण्यासाठी माणसं येते, महाप्रसादाला माणसं येते. ही सगळं परिसर जर दिसतंय भावानं, मोठं परिसर जे दिसतंय का, हो का, हे किती मोठा परिसर आहे. हो का, मोठा परिसर आहे. इथं माणसं पाहून जेवणासाठी माणसं पंक्ती बसते. त्या सर्व इथं पंक्ती बसते. कारण का की मी स्वतः इथं आलेलो आहे भाऊन. मी तुम्हाला म्हणलं का ना, मी लहानपणापासून इथं येतो. लहानपणापासून इथं येत राहील. परत वर परत जसं कळायला लागलं तेव्हापासून राणी देवस्थानाचा जायचं चालू केलं. 5-6 वर्ष झाले भाऊ, बंद झालं इथं. 5-6 वर्ष झालं. आलतो मी मेन माझी आम्ही आलो होतो त्याला 5-6 वर्ष झाले. आता 6 वर्षात आता आलोय भावानं तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी. बघा, मंदिर दाखवण्यासाठी आलोय भावानं तुम्हाला. तो वर कळस बी आहे बाबा, कळस मोठा कळस बी आहे भावानं. वर बघून घेऊ शकता. हे कळस बिळस भारी भावानं, इतकं भारी वाटतंय. ऊन भावानं कमी झालं नाही बरं का, अजून ऊन कमी झालं नाही काय, लय ऊन वाढलंय बघा. आता इथं अजून तुम्हाला ना जेवढं दाखवण्याचं तेवढं येईल दाखवतो भावानं. आपला ब्लॉग छोटासा जरी झाला तर काय अडचण नाही, पण तुम्हाला रिएलिटी जेन्युइन कंटेंट तुम्हाला दाखवण्यात येईल तेवढं दाखवत असतो. आता ही बघा कंपाऊंड सगळं झाडं बिडं आहेत. पण आता हे इथं माणसंच नाही ते जरा वाटतंय जरा. कारण का की कसं सांगू का, इथं गवत उगाल्यामुळं माझ्या अंदाजे निगा कोण राखत नाही असं वाटतंय. बघा आता गवत उगवलंय, बसण्यासाठी कटा हे आहे. त्यात इथे मोटर बी आहे बघून घेऊ शकता. मोटर बिटर सगळं आहे. आता हे काही झाडं बिडं कसे आहेत बघा ना. आता किती भारी आहे भावांनो. मंदिर कसं स्वच्छ ठेवायला पाहिजे, किती स्वच्छ ठेवायला पाहिजे राव. एवढे मोठे बगीचा इथं होता राव. मला आठवतंय बगीचा होता भावांनो. इथं बघून घेऊ शकता. बगीचा मोठा बगीचा होता इथं. आम्ही भावांनो खेळायचो आम्ही लहानपणापासून. आम्ही आलो ना मध्ये आम्हाला आणायची चालत आम्ही येतो लहानपणी. पहिले तर 3री चौथीला काय कळतं होतं, 3री चौथी इथं खेळायचो आम्ही मस्त पैकी खेळायचो. बगीचा होतं भावांनो, गार्डन होतं भावांनो. आता हे काही कसं हे इथं दिलं हे कसं आहे हराळा. इथं मोठी हराळ होती. हराळ्यात आम्ही खेळायचो. इतकी मजा वाटायची भावांनो. आठवलं ना
लय भारी वाटतं. जुनी आठवणी माझी भावना, जुनी आठवणी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो मी. तुम्हाला माझ्या जुन्या आठवणी तुम्हाला शेअर करण्यासाठी आलो. म्हणजे मी लहानपणापासून जिथं गेलो आहे, लहानपणात जिथं फिरलो, जुनी आठवण जिवंत करण्यासाठी तुम्हाला आलो बा. वेगळं ते जुने म्हणजे लहानपण म्हणजे बालपण म्हणजे भावना वेगळं असतं बरं का. वेगळं जेवण असतं खरंच बरं का. जगून घ्या, जगून तर सगळंच घेते ती काय वाद नाही हो का. बघून घेऊ शकता भावना. आता हराळ बिराळ सगळं होती, पण आता इथं गवत नाही. हराळच्या जागेवर गवतच उगवलंय, गावातच उगवलंय. आता हे पलीकडून दाखवतो तुम्हाला. ड्रिप हे पडलेले आहे ते इथं. तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवतोय भावना हो का. माझ्यातर्फे तुम्हाला फालतू काय शेअर का भेटणार नाही बा. मग आता इथं पेटी आहे, पेटी मागाशी म्हणलं तुम्हाला, पण आता काय बंद पडलंय सगळं. हे मी हात नाही लावत, काय करायचं बघा, करंट बसला माझ्या. आता हे बघा, आता हे इकडं झाडं झडपं किती मस्त आहे. आता इथं भारी वाटते बघा. गार्डन असल्या ठिकाणी बाज टाकून झोपायला माझा बरं का भावना माझाच आहे बरं का. आता हे बघा मस्तपैकी सावली बिवली कशी भारी वाटते बघा बरं. किती भारी आनंद असतं. आपली रॉयल तिथं आहे बघा, बघून घेऊ शकताय. किती मस्त वाटेल राव झोपाय. म्हणजे एखाद्या स्वर्गात गेलो झोपेल. आणि ते देवस्थान समोर, देवस्थान पशी झोप पाहून काय पण म्हणा बरं का. कोणचं बी असं जास्त संकट जर असलं ना, तुम्ही असं टेन्शन जर असलं, तुमच्या जवळ घराजवळ देवस्थान असलं ना, तुम्ही भावना मोठा निर्णय घेण्याच्या आधी खरंच देवस्थानला येऊन बसत जा. डोकं शांत होतं बरं का. मला स्वतः अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो. कुठलं बी कोणची बी टेन्शन असलं भावना, देवस्थानमध्ये येऊन बसायचं. देवस्थानमध्ये येऊन झोपायचं का होईना, झोपायचं. कारण मोठा निर्णय तुम्ही जे घेताना चुकीचं आहे भावना. कारण देवस्थान हे आपले भगवंतांचं असतं. त्याला कुठं म्हणणं सगळं टेन्शन मुक्त असतं. ती सगळ्या जीवनातनं मुक्तता असतं देवस्थानामध्ये. त्यामुळं टेन्शन जर असलं ना, डायरेक्टली जवळ आसपासचे तुम्हाला देवस्थान असतं, मंदिर असलं, छोटंसं मंदिर असतं, तिथं जाऊन मन शांत होतं भावना. त्यामुळे हे तुम्हाला सांगतो, टेन्शन कोणचं बी घ्यायचं नाही रे भावना. टेन्शन ही जीवनात ते टेन्शन चालूच असतं. पैसा असो कशाचा असतो हो का, टेन्शन हे माणसाचं येतच राहत असतं. त्यामुळे टेन्शन जर असलं ना, डायरेक्ट देवस्थानमध्ये यायचं, डायरेक्ट झोपायचं, म्हणजे टेन्शन मुक्त होतं. असं ना असं. आता तुम्हाला दाखवतो. आणि इथं गेट आहे भावनो, तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्हाला फिरून दाखवतो. आता हे बघा हवे बारका हवे म्हणजे मोठा हवे खाली छोटासा रोड आहे, छोटासा रोड आहे. पाय नाही तर पोळत अजून, कारण का टाइम नाही झाला नाही. आता हे हवं हे झाडं हे आहे ते. इथं गेट आहे मोठं इथं बारकशी. मग गेट नाही म्हणजे असं गेट सारखं आहे. गेट होतं आधी भावांनो जुन्या काळात, आता नाही गेट बीट राहिलं. आता इथं व्यवस्था थोडे जरा मला कमी पडायला लागली वाटते हो. कारण की किंवा तिथं हराळ जी होती आधी, तिथं हराळ नाही, आता गवत उगवले ते. पण असं नका काय, तुम्हाला एक मी दाखवण्यासाठी आलो होतो. देवस्थान म्हणजे दत्त मंदिर. मी लहानपणापासून ह्या मंदिरात येत होतो भावांनो, लहानपणापासून मंदिरात आलो होतो. म्हणजे दत्त जयंती असलं की आपलं ओढ लागायची हिंगणगावच्या दत्त मंदिरात जाण्याची. लहानपणापासून चालत आपलं मदरला घेऊन आम्ही यायचो. माझा भाऊ मी इथं लहानपणापासून आलेलो. मग जसं जसं वर अंतर पडत गेलं, मग नंतर एखादा 5 वर्षापूर्वी मामा हे आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर आता 5 वर्षानंतर इथंच पाऊल ठेवलं भाऊ. 5 वर्षानंतर आता तुम्हाला दाखवण्यासाठी 5 वर्षानंतर आताच पाऊल ठेवले. तुम्ही बघितलं असेल भावांनो, आलतो हिंगणगावातील दत्त मंदिर दाखवण्यासाठी, जुनी आठवण तुम्हाला दाखवण्यासाठी माझी. तर तुम्ही बघून घेतलं असेल तर भावांनो, तुम्हाला माझ्यातर्फे रिअलिटी जेन्युइन कंटेंट तुम्हाला बघायला भेटतील भावांनो. कोणची बी बातमी असो भावांनो, महाराष्ट्रातले असो इंडियातले असो, कोणची असो ना, तुम्हाला मी बनवून टाकणार. लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला सर्व भेटेल भावांनो. कालचा तुम्ही कंटेंट बघून घेतला असेल, आपण प्राईम मिनिस्टर मोदीवर केला. त्याचं बघायचं असलं तर तुम्ही कालचा आपला हिंदी डे 62चा तुम्ही बघून येऊ शकता. तर भावांनो, कसा वाटला ब्लॉग आजचा, तुम्हाला आलतो दाखवण्यासाठी, दत्त मंदिर दाखवण्यासाठी. तर सगळं आवार फेवर फिरून दाखवलं. तर धीरज ऑफिशियलच्या चॅनल जर तुम्ही नवीन असला तर चॅनलचा सबस्क्राईब करा, छोटीशी एक लाईक करा व्हिडिओला, आपल्या बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या डेलीची कंटेंट
तुम्हाला पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल भावांनो. तर भेटूया भावांनो उद्या डे 63मध्ये. कुठं होईल कसा होईल ते सांगता येत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. हर हर महादेव भावांनो.